9:20 अवधी झालाय. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. नितीन मोरे यांचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी दुसरा दिवस पहिला सामना. पहिला चेंडू आला निर्धाव. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सलगचे 2 निर्धाव चेंडू हाताळलेत गोलंदाज नितीन मोरे. बॅटर ऑन साइडला हवेत खेळलाय. डीप स्क्वेअर लेग. क्षेत्र खाली आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी हनुमंत यांच्या बॅटमधून चौकार. पहिल्या 2 चेंडूवर धाव आली नव्हती आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय हनुमंत आणि त्यांच्या साथीला आहेत रणजित पाटील, स्वतः कॅप्टन आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 4. पॉवर प्लेचा पंचम चालू आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव. आणि खूप महत्वाचं असतं की ज्यावेळेला तुम्ही पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करता चांगल्या इंटरनेटने बॅटिंग करावी लागते, कारण तुम्हाला सकारात्मक हेतू तुमचा जर असेल तर तुमच्या संघासाठी तुम्ही धावा करू शकता. 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर असतात, त्याचा फायदा घेणं खूप महत्वाचं. 4 चेंडू अखेर. 5. 1 टू गो. क्रिकेट खूप बदललंय. माणसाचं आयुष्य देखील बदललं. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इनफिल्डच्या वरून. डीप पॉइंट. सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. हनुमंत यांच्या बॅटमधून या षटकातील दुसरा चौकार. यस, पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 9 धावा. चांगला फटका हनुमंत यांच्या बॅटमधून. हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी याच प्रकारचा प्रयत्न केला होता. तिथे या 2 निर्धाव आले आणि त्यानंतर मात्र षटकाची शेवट मात्र सांगता त्यांनी चौकाराने केले. नेक्स्ट मॅच शिवगर्जना मिरासवाडी विपक्ष न्यू स्टार वरंडेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना वैष्णव साळुंके. समोर कॅप्टन आहेत रणजित पाटील. सुरुवात चांगली झाली टीम उंबरवाडी. सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करता खेळपट्टी कशी असेल याचा अंदाज नसतो, परंतु काल पहिला दिवस या स्पर्धेचा झाला आणि या सर्वांनी पाहिले ही स्पर्धा. लक्षात घ्या, तुम्हाला 15 मिनिटं दिलेत तुम्हाला डाव पूर्ण करण्यासाठी. पहिला चेंडू स्लोअर 1 ओव्हर पिच होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. विकेटचं पतन. अप्रतिम झेल. अजित साळुंकेने टिपलाय झेल. कॅप्टन रणजित पाटील 0वर झेलबाद. हा लेफ्ट आर्म गोलंदाजाचा नॅचरल स्लोअर 1. उंची जास्त आणि लांबी कमी. क्रमांक 3 वर आलेत महेश पाटील. आमचा कॅमेरामॅन छोट्याचं कौतुक, कारण सोपं नसतं. आणि विशेष म्हणजे ही पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हर केली जाते. प्रत्येक टीम उत्सुक असते आणि प्रत्येकाला वेध असतात. जसे PTPLचे तसे या वर्षातून पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी, आणि जो संघ चॅम्पियन होतो या स्पर्धेमध्ये त्याच्या नावाच्या पुढे चॅम्पियन
हा टॅग लागतो. पहिल्या चेंडूवर यश मिळवलंय गोलंदाज वैष्णव साळुंके यांनी. हा वेगवान टाकण्याचा प्रयत्न, खराब दिशा, वाईट बॉल. एक चांगले ऍक्शन आहे वैष्णव साळुंके यांची, परंतु लागेल कारण तुम्ही ज्यावेळेला चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न करता, आता गलीचा क्षेत्ररक्षक पॉइंटला मागे जातोय. आज फिरवण्याचा प्रयत्न, कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, काय स्टॉप. हलक्या हाताने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला. फलंदाज महेश पाटील सुदैवाने एका धावेवर त्यांचा झेल सुटलाय, बचावले थोडक्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर नेल्सन नंबर 11. एका लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत वैष्णव साळुंके. चेंडूला चांगलं फिरवतात, कारण पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर एक वाईड आला, त्यानंतर एक सिंगल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हवेत खेळलाय, कॅच इज द कॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडूचा चांगला अंदाज घेतलाय अजित साळुंके यांनी. या षटकामध्ये दुसरा झेल पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. चेंडू दीर्घकाळ हवेत होता. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ऑफ स्टंप आणि या लेग स्टंपच्या चेंडू. अजित साळुंके, चांगला चेंडूचा अंदाज, शरीराचं संतुलन चांगलं. हनुमंत यांना परतावं लागेल. मंगेश तिकुडवे क्रमांक 4 वर आलेत. नवीन चेंडू असतो त्यामुळे थोडं टायमिंग खूप महत्त्वाचं आहे, कारण एखादा चेंडू तुम्ही मिस टाईम करता, तुमची विकेट जाऊ शकते, आणि तेच झालं हनुमंत तिकुडवे यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 11. 1.4 चेंडूंचा खेळ झाला, 11ला 2. येस, 1.3 चेंडूंचा खेळ झालाय, 11ला 2. डावकुरी आताचे बॅटर मंगेश. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला लागलाय चेंडू. गलीमध्ये गोशांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होतोय. येस, एक धाव मात्र प्राप्त होईल. खातं उघडलं जातंय मंगेश यांचं देखील. 1 to go. शेवटचा चेंडू शेष. या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे वैष्णव साळुंके यांनी प्रभावित केलंय. इकडे डावखुरी आताचे गोलंदाज. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅटच्या टायमिंग जुळत नाहीये. एक धाव मात्र मिळेल बॅटर मंगेश यांना. मंगेश स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 पंचम अखेर 2 गडी बाद 13 धावा. लक्षात घ्या, तुम्हाला बरोबर 15 मिनिटांमध्ये तुमचा डाव पूर्ण करायचा आहे. नेक्स्ट मॅच शिवगर्जना मिरासवाडी, न्यू स्टार वरंडेवाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. न्यू स्टार वरंडेवाडी या आणि त्यांच्या विरोधात शिवगर्जना मिरासवाडी असेल. शिवगर्जना मिरासवाडी या संघाची पुढील आठवड्यामध्ये देखील एक मोठी स्पर्धा. चला टीम जुगाई मानाई रोवले, थोडंसं स्पीडअप करा. तिसऱ्या पंचमसाठी अजित साळुंके. या खेळाडूंनी ज्या प्रकारे या पाठच्या षटकामध्ये 2 चांगले झेल टिपलेत, आता गोलंदाजीसाठी आलेत. आणि समोर आहेत तर डावखुरी आताचे फलंदाज मंगेश. धावा कराव्या लागतील, कारण सकाळचं सत्र आहे, पहिलाच सामना, आणि त्या खूप गरजेचे असतात ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करता. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टप्पा चांगला आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. नेट धाव चेंडूची होते, सांगता डॉट बॉल. 13ला 2. 2 गडी बाद 13 धावा धावफलकावर.
लोअर फुल टॉस चेंडू, चांगला ऑन ड्राईव्ह, मिड विकेट आहे डीपला, एक धाव पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. क्षेत्ररक्षक आपलं काम करत असताना एक धाव मात्र मिळेल फलंदाज मंगेश यांना. एखाद्या दुहेरी धावेने तुम्ही मोठी धावसंख्या उभारू शकत नाही. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली आहे जुगाई मानाई रुवले या टीमने आणि कमबॅक करत असताना ही टीम. महेश पाटील ऑन स्ट्राईक, फुलटॉस चेंडूवर सरळ बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू जाईल एक टप्पा सीमा पार. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी महेश पाटील यांच्या बॅटमधून चौकार. वेलकम विशाल वरंडे, आयकॉन खेळाडू पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये. आणि या प्रत्येक खेळाडू आपल्या मेहनतीच्या जोरावर आयकॉन या स्तरापर्यंत जातो आणि विशाल वरंडे त्यातलं नाव. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट वेगाने फिरवली होती महेश पाटील यांनी, परंतु गोलंदाज अजित साळुंके यांनी टप्पा इथे बदललाय. डॉट बॉल, 2 गडी बाद 18 धावा, 1 टू गो. षटकार हवा या टीमला उंबरवाडीला. फुलटॉस चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय, टायमिंग जुळला नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात, एकच धाव मिळेल. फलंदाज महेश पाटील स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 3 पंचांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या टीम उंबरवाडी 2 गडी बाद 19. त्रिमूर्ती मैदानामध्ये दाखल झाले या शुभम, शतायू आणि त्यांचे खूप हे तिघे जण काय एकत्र करत असतात. शतायू, शुभम, विके एडिट. सध्या ज्या प्रकारे इंस्टाग्रामवर त्यांच्या नावाची चर्चा आहे आणि संकेत कुराडे सध्या ऑफिशियल आहेत. आपल्या इंस्टाग्राम पेज त्यांच्या माध्यमातून हँडल केलं जातं पाटण तालुका क्रिकेटचं. शतायू सूर्यवंशी एक अपकमिंग स्टार आहे पाटण तालुका क्रिकेटचा. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ हवेत खेळलाय, मिळवता क्षेत्ररक्षक मागे धावतोय, प्रयत्न चांगला केला, चेंडूपर्यंत पोहोचले नाही. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, फेकी खराब केली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक खूप उशिरा आला कदाचित. यस, कारण ज्या प्रकारे मागे धावत जात असताना झेल पकडणं, चेंडूचा अंदाज घेणं खूप कठीण असतं, परंतु प्रयत्न चांगला केला अजित साळुंके यांनी. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा मिळतील महेश पाटील यांना. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्लोअर 1, चांगला टप्पा, डॉट बॉल. अद्याप या डावाचा विचार केला तर चौकार आलेत फक्त 3, एकही षटकार आला नाहीये आणि हे कुठेतरी डोकेदुखी ठरू शकते टीम उंबरवाडीला. परंतु सकाळचं सत्र आहे, एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावर उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. डेड बॉल. येस, गलीमध्ये आता क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न, डीप पॉईंट आहे तैनात, म्हणजे तुम्हाला पॉईंटच्या दिशेने फटका खेळलात तर जास्त धावा मिळू शकतात. ते क्षेत्र पूर्णपणे खाली. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साईड, चेंडू सोडून दिलाय, वाईड बॉल आहे तिथे. वाईड +1, एक धाव कदाचित मिळाली असते, परंतु स्ट्राईक हवे महेश पाटील यांना, कारण त्यांना माहीत आहे मी मोठा फटका खेळू शकतो. परंतु आता तो फटका येईल का, कारण गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत काशीनाथ साळुंके. हा देखील चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा हाताळला जातोय. गली आहे तैनात, त्यामुळे एक धाव इथे
वाईट +1. येस तो वाचवू शकला नाहीये. येस वाईट बॉल घोषांकितमध्ये नाही गेले. येस फक्त एक अवांतर धाव असेल कारण गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात यासाठी केला होता, त्याने धाव वाचवली. टीमची धावसंख्या धाव फलकावर 23. चांगला ड्राईव्ह कव्हर्स आहे तैनात, चुकी करतोय तो. स्वीपर कव्हर वेगाने येईल, 2 धावेचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव हवी आहे आणि ती देखील मिळेल. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट चुकी केली या मंगेश यांनी. अति घाई आणि 1 धाव कमी देई. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण 1 धाव महत्वाची. 24 धावा धाव फलकावर. मोठा फटका गरजेचा आहे, खूप अत्यावश्यक. महेश पाटील बेगीट करण्याचा प्रयत्न. अजित साळुंके तिसरा झेल या सामन्यातला पकडलाय त्यांनी. गोलंदाजी देखील चांगली केली आधीच्या षटकामध्ये आणि क्षेत्ररक्षण मात्र या खेळाडूचं चांगलं. विकेटचं पतन महेश पाटील. बॅक टू द डगआउट. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. स्लोअर म्हणून हाताळला गेला. गोलंदाज काशीनं त्यांच्या माध्यमातून आणि चेंडूचा अंदाज चांगला, शरीराचं संतुलन चांगलं अजित साळुंके. नवीन फलंदाज प्रदीप टोपले. फक्त 1 चेंडू बाकी आणि एका चेंडूवर जर षटकार आला आणि टीमची धावसंख्या 30 झाली तर मजा येईल. तर मोठा फटका खेळावा लागेल. 1 चांगला चेंडू 25 धावांचं लक्ष असू शकतं. जुगाई मानाई रुवले या टीमला कारण गोलंदाजी चांगली झाली अद्याप या मॅचमध्ये रुवलेची. बॅटच्या बॉटमला लागलाय चायनीज कट. 1 धाव मिळेल. फलंदाज प्रदीप टोपले यांच्या खात्यामध्ये शेवटच्या चेंडूवर आले. 1 सिंगल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. 26 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. जुगाई मानाई रुवले 26 रन्स टू विन. चला टॉससाठी या. शिवगर्जना मिरासवाडी, न्यू स्टार वरंडेवाडी. शिवगर्जना मिरासवाडी, न्यू स्टार वरंडेवाडी. सरा दोन्ही टीमचे कॅप्टन या. चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. वेलकम केपी. नितीन वरंडे आपलं स्वागत आहे. येस या चंद्रकांत दादा. हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचा आहे. येस केपी करतील. स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय. इट इज अ हेड. थँक्यू सो मच. महत्त्वाचा टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र आहे. एकदम शांत वातावरण. निर्णय काय? आम्ही पहिले बॉलिंग करू. आज शनिवारचा दिवस. संपूर्ण स्क्वॉड आहे न्यू स्टार वरंडेवाडीचा. स्क्वॉड तर अजून बघे 1-2 शॉट असतील मला कदाचित. पोचलेले नाहीत पोरं. बॅटिंग करायची आहे मिरासवाडी. काय माइंडसेट असेल आज तुमचं बॅटिंग करत असाल? 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 40 धावाचा प्रयत्न करू कारण सकाळचं वातावरण आहे. बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही. सो जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. आज शनिवारचा दिवस म्हटलं तर टीममध्ये खेळाडू कमी असतात. स्क्वॉड आहे तुमचा? नाही ॲक्च्युली आज 6च पोरं आहेत. 6च पोरं घेऊन खेळणार आहे आज. खूप सारे शुभेच्छा असतील. केपी. नितीन. टॉस जिंकला न्यू स्टार वरंडेवाडी. त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. खूप सारे शुभेच्छा दोन्ही टीमला. धन्यवाद. नक्की का? न्यू स्टार वरंडेवाडी. नितीन वरंडे कॅप्टन आहे. त्यांनी टॉस जिंकला. त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि विशेष म्हणजे दोन्ही कॅप्टनचं हेच म्हणणं आहे की या चेंडू ट्रॅव्हल होत नाही.
सकाळचं सत्र आणि काही काही गोष्टी या हवामानावर देखील अवलंबून असतात. एकदम शांत वातावरण RSA मैदान गोटिवलीचं एक क्रीडांगण आणि ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये फक्त 26 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे, दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम उंबरवाडीला, कारण या खेळपट्टीकडून तुम्ही मदत ज्या वेळेला तुम्हाला मिळेल जर तुम्ही चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केलीत. पहिलं षटक येऊन गोलंदाजीसाठी प्रवीण तिकुडवे सज्ज होत असताना आणि पहिलं षटक खूप महत्त्वाचं असेल. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले सुमित माने, वैष्णव साळुंके. वैष्णव साळुंके ऑन स्ट्राईक, मांडरडरी पॉवर प्लेचं पहिलं पंचम घेऊन प्रवीण तिकुडवे. दोन्ही टीमसाठी लक्षात घ्या, तुम्हाला वेळ दिलाय फक्त 15 मिनिटं, मॅच चालू करा. नऊ वाजून 41 मिनिटांचा अवधी झालाय. 26 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू येस, गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि या दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मजा येईल या मॅचला. पहिला चेंडू हलक्यात टॅप केलाय आणि गलीच्या अगदी डाव्या बाजूने एक धाव मिळेल गोशांकी क्षेत्रामध्ये. ज्या प्रकारे या क्षेत्ररक्षणाची सजावट आहे, गोलंदाज प्रवीण यांनी त्याच टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा मानस आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही गली लावता, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, ऑफस्टंप पकडून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल आणि पहिला चेंडू त्या टप्प्यावर हाताळण्याचा जो मानस आहे त्यात यश मिळाले. 26 धावांचा लक्ष्याचा बचाव करायचा आहे आणि विशेष म्हणजे टीम जुगायमानाही रुवलेला बॅटिंग करत असताना सावधरित्या बॅटिंग करावी लागेल. आणि टीममध्ये विनायक साळुंके नाही आहेत. हा देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर्स आहे, त्यांना धाव मिळणार नाहीये आणि त्याचा फायदा घेईल का उंबरवाडी हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला तुमचा एखादा महत्त्वाचा खेळाडू नसतो ना, त्यावेळेला नवीन खेळाडूंना संधी मिळते, तर संधीचं सोनं करावं लागेल. एक डावकऱ्याचे चांगले फलंदाज वैष्णव साळुंके. हा देखील चेंडू हलक्याने फक्त ढकललाय, पॉईंट आहे तैनात, एक धाव रोखू शकणार नाहीये. चांगलं क्रिकेट. एकेरी दुहेरी धावा घेण्याचा जो प्रयत्न चालू आहे पहिल्याच पॉवर प्लेच्या पंचममध्ये वैष्णव साळुंके यांचा, 2 धावा धावफलकावर, 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 2 to go. आणि दोन्ही संघांच्या जर्सीचा कलर अगदी सारखा म्हणता येणार नाही, परंतु एखादा CSK आणि दुसरा आहे तो डार्क येल्लो. हा देखील चेंडू टॅप केलाय, पॉईंटला क्षेत्ररक्षक येतील, तदवर एक धाव मात्र मिळेल. फलंदाज सुमित माने यांचं खातं उघडलं जात आहे. 1 धावेने टीमची धावसंख्या 3. सर 4 चेंडू झाले ना. येस, वाईट +1. एकदा मागे गेला. थँक्यू सो मच. आता ज्यावेळेला फेकला त्यावेळेला एक गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. 2 धावा. वन टू गो. 26 धावांचं लक्ष्य ज्या प्रकारे पार करण्याचा मानस आहे आणि हा सामना रंगणार. टीम उंबरवाडी देखील एक चांगली टीम आहे, लढण्यासाठी ओळखली जाते. हाफ ट्रॅकर चेंडूवर हुक केलाय, डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. याचा हा चेंडू खाली पडलाय का हे पाहायचंय, परंतु थोडा वेळ घेतला जाईल. येस, कारण चेंडू कुठे पडला हे पाहायचंय. येस, इट्स अ बिग हिट.
पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी वैष्णव साळुंके यांच्या बॅटमधून षटकार. आणि ही क्लिअरिटी आहे या ओम साई MTCची. आणि आमचा कॅमेरामॅन छोट्या एका कॅमेरामध्ये देखील तो 2 कॅमेऱ्याची कामं करतो. 81-82 ब्रँड. आणि आमचे मंथन म्हात्रे देखील आहेत दुसऱ्या कॅमेऱ्यावर. टीमची धावसंख्या 10 धावा. शतायू सूर्यवंशी, संकेत गुराडे ही जी तालुक्याची नामांकित जोडी आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 15 चेंडू 16ची गरज. 15 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. आणि जसा आपण उल्लेख केला ना की एखादा मोठा फटका सामना टर्न होईल आणि तो फटका ज्या प्रकारे खेळला वैष्णव साळुंके यांनी. षटक क्रमांक 2 विशाल तिकुडवे आलेत. पहिला चेंडू विशाल यांचा स्वागत केलंय त्यांचं भव्य दिमागदार दर्जेदार सुमित माने यांच्या बॅटमधून पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी षटकार. विशाल यांच्यावर पहिल्या चेंडूवर आक्रमण केले आणि सामना विजयाच्या दिशेने कदाचित इथून जाऊ शकतो. कारण 26चा पाठलाग करते टीम जुगाई मानाई रुवले. टीमची धावसंख्या 16. विकेट हव्यात. जर विकेट आल्या तर कमबॅक होऊ शकतो उंबरवाडीचं. विकेटच्या शोधामध्ये आहे टीम. शॉट ऑन पूल 1 बाउन्स ओव्हर द रोप. सुमित माने यांच्या बॅटमधून सलगचा दुसरा मोठा फटका चौकार. 6 धावांची गरज आहे अद्याप. 26चा पाठलाग करते टीम जुगाई मानाई रोवले. आणि गुंजपुरे गोलंदाज फलंदाज आहेत. पहा रिप्ले. सुमित माने 3 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्यात 12. वैष्णव साळुंके त्यांनी 4 चेंडूमध्ये धावा केल्यात 8. होऊ शकतं की हा सामना या षटकामध्ये समाप्त होईल. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर क्रिकेटचा खेळ. विकेट जर आली तर कमबॅक होऊ शकतं. दबाव आहे ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. यष्टीरक्षक चुकी करतोय. वाईट +1 2 धावा. आता 4 धावांची आवश्यकता टीम जुगाई मानाई रुवले. प्रत्येक मान्यवराचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. कारण त्या मान्यवरांमुळे ही स्पर्धा अगदी पाहायला मिळते. शॉट ऑन जॅक. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल फलंदाज सुमित माने यांना. 26 धावांचा ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करत असा 2-3 मोठे फटके पाहिजे होते आणि ते 2 मोठे फटके आलेत या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा. आणि लवकरच ओमसाई MTC 1 लाखाच्या दिशेने वाटचाल करते. लखपती ओमसाई MTC. 83,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि निश्चितच तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक चुकी करतोय. आणि अशा धावा कुठेतरी टीम उंबरवाडीला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. 1 धाव आली. टीमची धावसंख्या धावफलकावर 24. तर 2 धावांची आवश्यकता. सामन्याची औपचारिकता शिल्लक. दोन धाव्यांची आवश्यकता असताना वैष्णव साळुंके आणि MSG स्टाईलने सामना केलाय समाप्त. आणि पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय जुगाई मानाई रुवले. हाडलक बाडलक टीम उंबरवाडी. आणि विशेष म्हणजे पहिल्या 2 पंचामध्ये सामना फिनिश केला. अभिनंदन टीम